टीव्ही काढायला गेली आणि ए वेट, मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते. तुम्हाला तर मी मागच्या व्लॉग मध्ये सांगितलं होतं की इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये ह्या मेन्स लोकांचा किती जास्त इंटरेस्ट असतो. भाई टीव्ही 2 दिवस येऊन पडली आणि सर्व्हिसवाले आले का नाही अजून, हे बघत बघत त्यांना पप्पांचं पूर्ण डोकं फिरलं होतं. मी तर म्हणते हे काय काय वाचत होते आणि काय बघत होते त्यांचं त्यांनाच माहिती बाई. पण फायनली खूप वेट केल्यानंतर आहे ना हे सर्व्हिसवाले दादा आले आणि मग त्यांनी आहे ना टीव्ही काढायला सुरुवात केली. सगळे वरचे पार्ट्स काढून घेतले आणि मग फायनली आता टीव्ही काढायचा वेळ आलेली. म्हणलं अय बाय बाय बाय, हळू जरा, पहिलंच नवीन टीव्ही आहे भाई. त्या काकांनी आहे ना टीव्हीला खोलखाल करायला सुरुवात केली. हे काम त्या काकांचं आहे, पण भाई नाही, आपल्या पप्पांच्या अंगातला इंजिनियर जागा होतो अचानक, त्याच्यामुळे पप्पा सुद्धा त्यांना हेल्प करायला लागले होते. पप्पांनी हेल्प केली, या काकांनी वेगवेगळ्या प्रकारचे खिळे काढले आणि मग हे ना फायनली हे सगळं जोडजाड केल्यानंतर मेजरमेंट घेतलं. बरं हे करताना पप्पांकडे तर बघा एकदा, बाई 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 कोणत्या विचारामध्ये होते ना काय माहिती. अहो हो पप्पा, बरोबर लागेल टीव्हीला, एवढं कशाला टेन्शन घेता तुम्ही, करू द्या त्यांचं त्यांना. नाहीच पप्पा मग त्यांना हेल्प करायला लागले आणि मग फायनली दोघांनी मिळून आमची टीव्ही बसवली आणि तुम्हाला कशी आमची टीव्ही दिसते ते बघायचे. भाई काय भारी दिसते. म्हणजे आमची मागची टीव्ही आहे ना खूप अशी खाली होती, त्याच्यामुळे असं अंगावर आल्यासारखं वाटायचं. बट भाई ही वाली एवढी भारी टीव्ही आहे ना, आणि ही TCL ची टीव्ही आणि याची प्राइस पण आय गेस 40,000 आहे. आणि आता क्वालिटीच्या हिशोबाने आणि सर्व्हिसच्या हिशोबाने खूप चांगली आहे. कारण भाई आता टीव्ही तर लागली आहे, त्याच्यामुळे पप्पांच्या जीवात जीव आलेला आहे फायनली. सो मग आम्ही मस्तपैकी एक पिक्चर लावला आणि तो बघत बसलो होतो. आता तुम्हाला माझ्या घरातला फेवरेट कॉर्नर कसा आवडला ते मला नक्की कमेंटमध्ये कळून सांगा.